नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 30 एप्रिल 2025 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। आदर्श मूल्ये असलेला व्यक्ती समाजाचा आधारस्तंभ बनतो। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट, लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीच्या या औचित्याने 28 एप्रिल 2025 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात लोकसेवा हक्क दिन साजरा करण्यात आला। यावेळी महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना उत्तम सेवा देण्याची शपथ घेतली। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंमलबजावणीला यंदा 10 वर्ष पूर्ण होत आहेत। याच औचित्याने 28 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी लोकसेवा हक्क दिन साजरा करत सेवा हक्क शपथ घेतली आहे। महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीने विविध कालमर्यादेत व सौजन्याने पात्र नागरिकांना देण्यात यावी। मला सुपूर्द करण्यात आलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकतेने, निष्ठेने, सचोटीने, संवेदनशीलतेने व तत्परतेने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध राहील। या कार्यक्रमात सर्व उपस्थितांनी नागरिकांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी सदैव सज्ज राहण्याचा निर्धार केला आहे। महानगरपालिका विविध नागरी सेवा ऑनलाईन पद्धतीने आणि नागरी सुविधा केंद्रांमार्फत प्रदान करते आहे। या संदर्भात सर्व क्षेत्रीय कार्यालय आणि मुख्य कार्यालयांमध्ये माहिती फलकही लावण्यात आले आहेत। तसेच नागरिकांच्या सोयीकरिता QR कोड प्रणाली देखील कार्यान्वित करण्यात आली असून हा कोड स्कॅन करून नागरिकांना महत्त्वाच्या सेवा सहज मिळू शकणार आहेत। महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी नागरिकांनी या सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। या शपथविधी प्रसंगी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉक्टर मेघना वासणकर आणि मुख्य लेखापरीक्षक श्याम सुंदर देव यांनी मार्गदर्शन केले। आपल्या सेवा ऑनलाईन आपण केलेल्या आहेत, पण पूर्णतः त्या ऑनलाईन झालेल्या नाही आहेत। आपल्याला ऑफलाईन अर्ज केलेले हळूहळू बंद करून पूर्णतः सेवा ऑनलाईन कशा होईल याकडे लक्ष देणं अपेक्षित आहे। आपलं पुढचं उद्दिष्ट आहे। त्या अनुषंगाने सर्वांनी प्रयत्नशील राहावे व सेवा ह्या विविध कालावधीतून अपेक्षित आहे। प्रथम अपील कस निर्माण होऊ नये याकडे सर्वांनी पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी दक्षता घेणे अपेक्षित आहे। या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले ते महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले लोकशाही हक्क दिनाचे पथनाट्य, ज्याने उपस्थितांमध्ये लोकसेवेबाबतची जाणीव अधिक बळकट केली आहे। भारत माझा देश आहे, भारताचे संविधान माझा अभिमान, भारतात लोकशाही आहे, भारतात सुशासन आहे, भारत माझाही देश आहे, संविधान तर माझाही हक्क आहे, लोकशाही तर मीही जगतो, सुशासन आता हे सुशासन म्हणजे काय?
काही कळलं नाही बाबा. थांबा मी सांगते. सुशासन म्हणजे शासनाद्वारे ज्या विविध सेवा लोकांना पुरवल्या जातात त्यांची अंमलबजावणी व त्यांची पूर्ण होण्याची खात्री म्हणजे लोकसेवा हक्क अधिनियम. शेवटी या उपक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या आणि सेवा हक्काबाबतची जाणीव बाळगून जनतेला सर्वोत्तम सेवा देण्याचा पुन्हा एकदा संकल्प घेतलाय. लोकशाही आणि पारदर्शक प्रशासनाची खरी ताकद म्हणजे नागरिकांचा विश्वास आणि तो टिकवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज आहेत. लोकसेवा हक्क दिनाच्या निमित्ताने घेतलेली शपथ ही एक फक्त औपचारिकता नसून ती आहे एक जबाबदारीची जाणीव. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अमरावतीच्या कॅम्प रोड परिसरात अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या 10व्या सुसज्ज शाखेचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं. IMA हॉल जवळील या शाखेचे उद्घाटन खासदार बळवंत वानखळे, माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख आणि संतोष महाराज यांच्या शुभ हस्ते रिबीन कापून करण्यात आलं. 30 एप्रिल रोजी कॅम्प रोडवरील IMA हॉल जवळ अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या नव्या शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला खासदार बळवंत वानखळे, माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख आणि संतोष महाराज उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय बोथरा, उपाध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र बर्डिया, संचालक सुदर्शन गांग, कवरीलाल सिंघई, राजेंद्र भन्साली, ॲडव्होकेट गौरव लुनावत, नवीन चोरडिया, सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, समाजसेवक गोविंद कासट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी अभिनंदन बँकेच्या संचालक मंडळाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या नव्या शाखेमुळे कॅम्प परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आणि सुलभ बँकिंग सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती अध्यक्ष विजय बोथरा यांनी दिली आहे. सांगाल, नवीन इमारतीचं आपले उद्घाटन बँकेचं होत आहेत का? आज आमचे अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकची 10वी ब्रांचचं उद्घाटन आज कॅम्प एरियाचं आहे. माननीय बलवंतजी वानखडे, माननीय डॉक्टर बोंडे साहेब खासदार व अन्य लोकप्रतिनिधी आमदार कुडके साहेब, आमदार रवी राणा साहेब व डिव्हिजनल कमिशनर मॅडम श्वेता सिंगल, कलेक्टर यांच्या शुभ हस्ते आता थोड्या वेळात उद्घाटन होऊन राहिलं आहे. काय सांगाल बँकेबद्दल? आता आम्ही आतापर्यंत चांगली सर्व्हिस दिली अमरावतीकरांना. अमरावती डिस्ट्रिक्टला आणि नागपूरमध्ये आमची एक ब्रांच आहे आणि आता आम्ही आणखी हायटेक सर्व्हिस देणार हीच आमची मनील आशा आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही अभिनंदन हाईटला एक IT हब करून राहिलो आणि एक पूर्ण ग्राउंड फ्लोअरवर लॉबी करून राहिलो. त्याच्यामध्ये पूर्ण फॅसिलिटी राहणार हे आमची मानसिकता आहे. अमरावतीतील बँकिंग सेवांमध्ये अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या नव्या शाखेचा समावेश झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना सुविधा मिळणार आहेत. बँकेच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील योगदानासाठी संचालन मंडळाचे कौतुक होत आहेत. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या या प्रमुख मागण्यासाठी अमरावती शहरात आज शांततेत आणि शिस्तबद्ध महामोर्चा काढण्यात आला. तपतपत्या उन्हातही शेकडो महिला, युवक आणि भिक्खू संघाच्या नेतृत्वात काढलेल्या या महामोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. अमरावती शहरातील एरविन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून भव्य महामोर्चाला सुरुवात झाली. या महामोर्चाचं नेतृत्व खुद्द भिक्खू संघाने केलं आहे आणि एका रांगेत चालणाऱ्या पांढऱ्या वस्त्रातील शेकडो अनुयायांनी शिस्तबद्ध आणि शांततेत सहभाग घेतला. पंचशील, निळ्या आणि केशरी ध्वजांनी परिसर भारावलेला दिसत होता. बिहार येथील महाबोधी महाविहार बौद्ध समुदायाच्या ताब्यात सुपूर्द करावा आणि तेथील सध्याचा ऍक्ट रद्द करावा ही प्रमुख मागणी घेऊन हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये खासदार बळवंत वानखडे, माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई, गुणवंत देवपारे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. रखरखत्या उन्हात महिलांचा मोठा सहभागही विशेष लक्ष वेधणारा ठरला. हा मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला आणि तेथे भंतेंनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. शेवटी उपजिल्हाधिकारी अण्णा भंते आणि निवडक पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर करून आपल्या मागण्या मांडल्यात. महाबोधी महाविहार या ठिकाणी तेथील ऍक्ट रद्द करण्यात याव्या आणि महाबोधी विहार बौद्धांच्या भिक्खूंच्या हाती सोपवण्यात यावे या मागणीकरता आपण पाहू शकता अमरावती शहरातील इरविन चौकापासून भव्य असं महामोर्चा काढण्यात आलेला आहे. तर बौद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन म्हणून शेकडो
भिक्खू संघांच्या नेतृत्वामध्ये शांततेत मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणी भिक्खू संघाच्या माध्यमातून समस्त समाज बांधव अमरावती या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एका ठिकाणी आलेत आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय होता आणि भिक्खू संघाच्या माध्यमातून आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं. परंतु निवेदन देण्यात आल्यानंतर आपली जी मागणी आहे बिहार सरकारच्या इकडे ती महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जाणारी आहे. त्यामुळं या आंदोलनामधून मोर्चामधून तुम्हाला न्याय मिळेल की नाही मिळेल, पण तुम्हाला तो मिळवून घ्यावं लागेल. तो जर समाज एक संघटित झाला तर निश्चितच बोद्धगया मुक्ती आंदोलन आपलं सक्सेस होईल आणि ते बौद्धांच्या ताब्यात येईल. माझी येथील ब्राह्मण व्यवस्थेला विनंती आहे का जर तुम्हाला बोद्धगया मुक्ती जर तुम्ही बौद्धांच्या हातात दिलं नाही आणि तुमच्या हातात जर लागत असेल तर तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारायला पाहिजे आणि बौद्ध धर्म स्वीकारून बौद्धांना तुम्ही न्याय द्यायला पाहिजे. जर तुम्हाला या ठिकाणचा बुद्धी चालत नाही, बुद्धांचे विचार चालत नाही, पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चंदा येतं म्हणून ते महाविहार तुमच्या ताब्यात पाहिजे. हे आता बौद्ध धर्मीय खपून घेणार नाही आणि बोद्धगया मुक्ती आंदोलन जोपर्यंत बोद्धगया मुक्ती होणार नाही तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भिक्खू संघाच्या माध्यमात मोठा तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि बोद्धगया मुक्ती ही मिळवून घेण्यात येईल. बोद्धगया बौद्धविहार हे यांच्यात मुक्त झालं पाहिजे आणि हे पंड्यांच्या स्वाधीन आहे. ते आम्हाला जसे बाकी मंदिरामध्ये त्यांचेच भक्ती राहतात तर तशाच प्रकारे आमचेच भंतेजी आमच्या बौद्धविहारात राहिले पाहिजे आणि हे पंडे लोकांनी हे बौद्धविहार आमचं बौद्धविहार आहे ना बुद्धगयाचं ते मुक्त केलं पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही सरकारला हेच मागणी आहे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. महाकारुणिक भगवान सम्यक संबुद्धाला ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर संपूर्ण जगामध्ये त्यांची कीर्ती पसरली. अशा ज्या ठिकाणी वज्रासन आसन करून त्या ठिकाणी भगवान सम्यक संबुद्धाने संकल्प केला आणि भगवान सम्यक संबुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली आणि ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकांची भगवान बुद्धावरती फार मोठी आघात श्रद्धा होती त्यांनी भगवान बुद्धाच्या पवित्र पावन त्या भूमीवरती बौद्ध विहार निर्माण केलं. त्यानंतर सम्राट अशोकाने त्याला भव्य दिव्य स्वरूप दिलं. असं जे भव्य दिव्य बुद्ध विहार आहे आणि ते जगाच्या पाठीवर प्रसिद्ध आहे. जगातील संपूर्ण बौद्ध लोक त्या ठिकाणी येऊन आपल्या मनाला शांती महसूस करतात. असल्या प्रकारच्या त्या पवित्र पावन बुद्ध विहारामध्ये काही लोकांनी घुसखोरी केलेली आहे आणि जे घुसखोरी केलेली आहे ते घुसखोर लोक त्या विहारातून हटावेत, बाजूला व्हावेत आणि संपूर्णपणे ते विहार बौद्धांच्या ताब्यात यावं. अमरावती जिला भिक्खू संघ के ओर से और तमाम बौद्ध संगठनाएं, बौद्ध उपासक उपासिकाएं अमरावती के द्वारा ये आंदोलन महाबोधि महाविहार जो बुद्ध विहार बुद्ध गया का है उसका मैनेजमेंट बौद्धों को सौंपने के लिए किया जा रहा है. 1891 से लेकर 1992 तक ये आंदोलन चला. आज भी ये आंदोलन 1992 से अभी लगातार फिलहाल बुद्ध गया में चल रहा है. उसके समर्थन में ये आंदोलन है और जो मैनेजमेंट कमेटी है वो अनलीगल इसलिए मानी जा रही है कि स्वतंत्र भारत में जो स्वतंत्र भारत के पहले ये कायदा बना हुआ था और स्वतंत्र भारत के पहले कायदा बनने के कारण वो वही तभी 1949 को निरस्त होना चाहिए था, वो नहीं हुआ. जो मैनेजमेंट कमेटी है उसमें 4 हिंदू 4 बौद्ध है और संसार के किसी भी मंदिर का प्रबंधन दूसरे धर्म के लोग नहीं करते और ये जायज मांग है. और बौद्धों की ये न्यायिक जो मांग है उस मांग को अतिशीघ्र बिहार गवर्नमेंट ने विचार विमर्श करके उसका कानून पारित करके पूर्णतः बौद्धों को सौंपना चाहिए. इस मांग के लिए हमारा ये बौद्ध लोगों का बौद्ध भिक्षुओं का ये आंदोलन है. बौद्ध अनुयायांचा हा शांततेत पार पडलेला आणि शिस्तांच्या महामोर्चा केवळ मागण्यांसाठीच नव्हे तर सामाजिक जनजागृतीसाठी हे महत्त्वपूर्ण ठरतो. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अक्षय तृतीयेसारख्या शुभ मुहूर्ताला बुलढाणा हादरलं.
खामगाव तालुक्यात घडली एक अशी घटना जी ऐकून अंगावर काटा येईल. नमस्कार, मी रोहित आणि तुम्ही पाहत आहात सिटी न्यूज. आणि धक्कादायक बातमी आपण घेऊन आलो आहेत बुलढाण्यातून. लोणी गुरव गावात एका तरुणाने आपल्या दारुड्या व सतत आईला मारणाऱ्या वडिलाचा खून केल्याने अक्षरशः गाव हादरलंय. आईवर होणाऱ्या रोजच्या मारहाणीला कंटाळलेल्या मुलाने वडिलांवर झोपेत असताना लाकडी दांड्याने हल्ला केला आणि त्याचा जागीच अंत झाला. या घटनेने संपूर्ण खामगाव तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलीस छावणीत हे संपूर्ण गाव बदललं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लोणी गुरव या गावात अक्षय तृतीयेसारख्या शुभ मुहूर्ताच्या दिवशी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. गोरख हिवराळे नावाच्या व्यक्तीचा मृतदेह त्याच्या घरात अंथरुणात सापडला. प्राथमिक चौकशीत त्याच्या मुलानेच त्याची हत्या केल्याचं निष्पन्न झालं. मृत गोरखला दारूचे अतिव्यसन होते आणि तो दररोज आपल्या पत्नीला मारहाण करत असे. याच कारणावरून त्याचा मुलगा धनंजय हिवराळे सतत त्रस्त होता. शेवटी मंगळवारी रात्री त्याने झोपेत असलेल्या वडिलांवर लाकडी दांड्याने जोरदार वार करत त्याची हत्या केली. सकाळी ही घटना समोर आली आणि गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आणि आरोपीला अटक करण्यात आली. सध्या या घटनेमुळे लोणी गुरव गावात तणावाचं वातावरण आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. एका बापाच्या विकृतीनं मुलाच्या मनात किती खोल दुःख निर्माण केलं. याचा परिणाम अखेर जीव घेणाऱ्या हत्येत झाला. आईसाठी एका मुलाने घेतलेला टोकाचा निर्णय आज संपूर्ण गावाच्या मनाला हादरून गेला आहे. पुढे या प्रकरणात काय घडतं, आरोपीला कोणती शिक्षा होते यावर आमची नजर असेल. पाहत रहा सिटी न्यूज. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात तब्बल 8.5 कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दाखल करण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात कथित 8.5 कोटी रुपयांच्या बोगस कर्जमाफी प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्पष्ट आदेशानंतर लोणी पोलीस ठाण्यात विखे पाटील यांच्यासह एकूण 54 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्यांमध्ये 2 बँकेचे अधिकारी, साखर आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि संचालक मंडळाचे सदस्य यांचा समावेश आहे. फिर्यादी बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी केलेल्या आरोपांनुसार 2004 ते 6 या दरम्यान गळीत हंगामात सभासद शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कागदपत्र तयार करून एकूण 8 कोटी 86 लाखांचे बेसल डोस कर्ज मंजूर करून घेतलेत. हे कर्ज प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालेच नाही, तर कारखान्याने आणि संबंधित बँक अधिकाऱ्यांनी संगनमत करून अफरातफर केली. त्यानंतर 2007 मध्ये आलेल्या कर्जमाफी योजनेचा फायदा घेत सरकारची फसवणूक करण्यात आली, असा गंभीर आरोप करण्यात आलाय. सर्वोच्च न्यायालयाने 18 मार्च रोजी आदेश देत या प्रकरणात कारवाईचे निर्देश दिले आणि त्यानंतर अखेर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे हे प्रकरण केवळ आर्थिकच नव्हे तर राजकीय दृष्ट्यानेही संवेदनशील ठरतंय. आता पुढील टप्प्यात पोलिसांचा तपास काय वळण घेतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अकोला जातीच्या भेदाभेदावरून पुन्हा एकदा वादग्रस्त घटना. एक सदनिकेतून पोलिसांनी 2 वेगवेगळ्या जातीतील युवक युवतीला ताब्यात घेतलं. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सध्या पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. अकोल्यामध्ये एका फ्लॅटमध्ये 2 विविध जातींतील युवक आणि युवती एकत्र असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. त्यांनी ही माहिती बजरंग दलांच्या कार्यकर्त्यांना दिली. कार्यकर्त्यांनी पोलिसांना बोलावून दिल्यानंतर पोलिसांनी सदर घरात धाड टाकून बाहेरून बंद असलेल्या सदनिकेतून दोघांना ताब्यात घेतले. सनी जंजाळ, सामाजिक कार्यकर्ता, अकोल्यामध्ये लव्ह जिहादचे प्रकरण जे घडत आहेत त्यांना मी सोडवतो आणि त्यानुसार मला आज दुपारी 2 वाजता सुमारास फोन आला की इथं एक मुलगी अपार्टमेंटमध्ये आरडाओरडा करत आहे. तेव्हा मी तिथे जाऊन पाहिलं तर एक नवाब अली अल्पसंख्याक समाजाचा मुलगा
त्या मुलीला अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता. तर हिंदू समाजाची मुलगी असल्यामुळे मी दोघांना पकडून पोलीस स्टेशनला सिव्हिल लाईनला स्वाधीन केले. आणि आम्हाला अकोला जिल्ह्यातील आई वडिलांना नागरिकांना आवाहन करतो की असे प्रकार लवजिहाचे खूप अकोला जिल्ह्यामध्ये होत आहेत. त्यावर त्यांनी लक्ष देण्याची खूप गरज आहे. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात संबंधित युवकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 75(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हम पूरे यहाँ पे विश्व हिंदू परिषद बजरंग दल के पदाधिकारी है. आज हमारे को दोपहर में एक अननोन नंबर से फोन आया, माहिती मिली कि जटारपेट के त्रिमूर्ति अपार्टमेंट में एक मुस्लिम समाज का लड़का और हिंदू समाज की लड़की है. तो हमारे बजरंग दल के कार्यकर्ता सब लोग सिविल लाइन पुलिस चौकी पे संपर्क किए, वहाँ से थानेदार साहब को लिए और जब अपार्टमेंट में गए तो बाहर से लॉक लगा हुआ था. कुछ देर के बाद में जिसके पास में चाबी थी वो खुद आया, उसने लॉक खोला. हमने पूछा अंदर कोई है क्या, नहीं बोले हमने को मालूम नहीं. जब लॉक खोले तो अंदर से लड़का और लड़की मिले और साहब हमारे साथ में थे. उनके लोगों को फिर हम लोगों ने सिविल लाइन पुलिस स्टेशन में लेकर आए. यहाँ पर मेरी एक जो बाहर गाँव से पढ़ने के लिए अकोला में लड़कियों के माँ बाप है, इनसे एक मेरी निवेदन है संगठन की तरफ से कि आप अपने बच्चों को थोड़ा ध्यान दीजिए कि यहाँ पे अकोला में आके क्या कर रहे हैं. ऐसे अगर अश्लील चालें करेंगे, अश्लील पढ़ने करेंगे तो हम लोग हिंदू समाज मुंह कहाँ दिखाएंगे अपना. पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ अधिकारी तपासात गुंतले आहेत. सम्राट बिअर बार जटारपेठ चौकीत एका फ्लॅटमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी स्थानिक रहिवाशांना मिळून आले. पोलिसांना फोन केला. आम्ही तिथे जाऊन त्या मुलीला आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला आणलं. त्याच्यानंतर असं निदर्शनास आलं की त्यातला जो आरोपी आहे लोहेल अली नवाज अली वय 19 राहणार मूर्तिजापूर तालुका, याच्या विरुद्ध त्या मुलीने तक्रार दिल्यामुळे BNS सेक्शन 75(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. माझं सर्व पालकांना सांगणे आहे, कळकळीची विनंती आहे की आपले विद्यार्थी अकोला हे आता शैक्षणिक हब होत चाललेलं आहे. आपण आपले पाल्य इथे शिक्षणासाठी एक स्वप्न उराशी बाळगून पाठवत असतात, पण आपले पाल्य इथं आल्यानंतर काय करतात काय नाही, मोबाईलचा वापर कशा करतात काय नाही, याच्यावर सर्वेलन्स ठेवणं गरजेचं आहे. तरी कृपया सर्व पालकांनी आपल्या मुलांना नुसतं क्लासेस लावून दिले म्हणून तुमची जबाबदारी संपत नाही. त्यांच्यावर तुम्ही नीट लक्ष देणं गरजेचं आहे की आपला मुलगा नेमका अभ्यास करतोय का काही इतर रिकामे कामं करतो आहे. तर माझी परत एकदा पुनश्च सर्व पालकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून आपण मुलांना विश्वासात घेऊन त्यांना व्यवस्थित त्यांचं हे करणं, मार्गदर्शन त्यांना करणं गरजेचं झालेलं आहे आजच्या परिस्थितीत. धन्यवाद. शहरात बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत पालकांनी अधिक सजग राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहेत. जातीय विषमता आणि मुलीवरील अत्याचार टाळण्यासाठी समाजाने ही जबाबदारीने पावले उचलायला हवीत. या घटनेतून काय निष्पन्न होतं हे येणाऱ्या तपास स्पष्ट करेल. अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अक्षय तृतीयेला बालविवाहाला थांबवा, अकोल्यात धर्मगुरूंची एकत्रित शपथ. बालविवाह मुक्त भारतासाठी सर्व धर्म एकत्र, हा विशेष मोहिमेचा महत्वाचा रिपोर्ट. अकोल्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महिला व बाल विकास कार्यालय आणि ॲसेस टू जस्टिस प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. अक्षय तृतीयेसारख्या सणांवर बालविवाह वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन धर्मगुरूंची विशेष सभा आयोजित करण्यात आली. ही सभा अकोला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात पार पडली, जिथे विविध धर्माचे प्रमुख धर्मगुरू उपस्थित होते. बालविवाहाचे प्रमाण 2030 पर्यंत 5% कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून या मोहिमेची सुरुवात झाली आहे. धर्मगुरूंनी बालविवाह आयोजित करणार नाही किंवा त्यांना पाठिंबा देणार नाही अशी शपथ घेतली. एक सामाजिक बुराई और कानून का उल्लंघन है जो लड़कियों की शिक्षा सुरक्षा स्वास्थ्य और विकास और उनके सपनों को पूरा करने में बाधा डालता है. इसलिए मैं प्रतिज्ञा करता हूँ कि मैं बाल विवाह के खिलाफ अपना सर्वश्रेष्ठ प्रयास करूँगा. मैं हमेशा यह सुनिश्चित करूँगा कि मेरे परिवार पड़ोस और समाज में कोई बाल विवाह न हो.
यासोबतच प्रत्येक धर्मगुरूंनी त्यांच्या प्रार्थना स्थळांवरून समाजात जनजागृती करण्याचे आणि माहिती पत्रके पोहोचविण्याचे आश्वासन दिले. बालविवाहमुक्त अकोला जिल्हा करण्यासाठी ही एक ऐतिहासिक सुरुवात मानली जात आहे. धर्मगुरूच्या पुढाकारामुळे अकोल्यात बालविवाह रोखण्यासाठी आता समाज सज्ज झाला आहे. प्रत्येक धर्म एक आवाज बालविवाहाच्या विरोधात. हा पवित्र संकल्प खरंच अकोला जिल्ह्याच्या बालविवाह मुक्त बनवेल का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने देशभरात सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात मोठा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यात तब्बल 14 पाकिस्तानी आणि 1 बांगलादेशी नागरिक वास्तव्य करीत असल्याचे समोर आले असून यामुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सध्या 14 पाकिस्तानी आणि 1 बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. हे सर्वजण टुरिस्ट विजावर भारतात आले असून त्यांच्यापैकी कुणाकडेही सार्क विजा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यातील 12 नागरिकांनी विजा मुदतवाढीसाठी अधिकृत अर्ज दाखल केला आहे. हे नागरिक यवतमाळ शहर, पांढरकवडा आणि घाटंजी या भागांमध्ये राहत आहेत. पोलीस तपासात असंही समोर आलं आहे की यातील काही नागरिक स्थानिक पातळीवर रोजगारही करत आहेत. यापैकी 10 जण हिंदू तर 4 जण मुस्लिम समाजातील आहेत. या सर्व नागरिकांच्या कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू आहे. सामान्य नागरिकांमध्ये मिसळून राहणं हे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान ठरत आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांविरोधात शोध मोहीम राबवली जात असून लवकरच कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे. टोटल 14 पाकिस्तानी नॅशनॅलिटी वाला आहे. त्याच्यापैकी 10 लोक हिंदू समाजचे आहे, म्हणजे सिंधी समाजचे लोक आहे, आणि 4 लोक मुस्लिम समाजचे आहे. आणि हे पूर्ण लोक लॉंग टर्म विसा इन प्रोसेसवाला लोक आहे. शासनाकडून जो गाईडलाईन्स आलेला आहे इथे यांच्यावर अप्लाय होणार नाही. कारण काय आहे, ते शासनाने म्हटलं की जो मेडिकल विसा, टुरिस्ट विसा और बिझनेस विसा असं जो टेम्पररी विसावर आलेला आहे तेही बाहेर जायचे आहे. तर आपल्याकडे जे लोक आहे पूर्ण जुने लोक आहे, म्हणजे काही लोक 40-50 वर्षापासून आहे. काही लोकांचे त्याच्यामध्ये नॅशनॅलिटीसाठी पण अप्लाय करून ठेवलेले आहेत, ते पण प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे आता यांच्यावर ते अप्लिकेबल होणार नाही. यवतमाळ जिल्ह्यात विदेशी नागरिकांचे वाढते वास्तव्य आणि त्यांच्या कागदपत्रातील त्रुटी हे पोलिसांसाठी मोठे डोकेदुखी ठरत आहेत. दरम्यान कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी देखील अशा संशयित बाबी पोलिसांना तात्काळ कळवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. नागपूर शहरात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने मोठी कारवाई करत अल्पवयीन वाहन चोऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. एकाच वेळी 4 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. 26 एप्रिल रोजी गुन्हे शाखा युनिट 5 चे अधिकारी आणि अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना मणकापूर येथील पागलखाना दरगाह परिसरात 4 अल्पवयीन मुले संशयास्पद हालचाली करताना दिसली. त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची चौकशी केली असता त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. अधिक तपास केला असता त्यांनी ही वाहने चोरीची असल्याची कबुली दिली आहे. या वाहनांवर पोलीस ठाणे अजनी, गिट्टी खदान, बजाजनगर व वाडी येथे चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झालेत. संबंधित विधी संघर्ष बालकांना नातेवाईकांच्या समक्ष ताब्यात देण्यात आले असून वाहने जप्त करून संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे. या कारवाईत एकाच वेळी 4 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त निसार तांबोली, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उप आयुक्त राहुल माकणीकर आणि सहाय्यक आयुक्त डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. क्राईम ब्रँच युनिट 5 जे पथक आहे ते पेट्रोलिंग करत असताना पागलखाना दर्गा येथे 4 विधी संघर्षग्रस्त बालक यांच्या ताब्यात 4 गाड्या होत्या व त्यांच्या संशयित हालचालीवरून त्यांच्याबाबत संशय निर्माण झाल्याने सदर बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यात असलेले 2 स्प्लेंडर, 1 ऍक्टिवा आणि 1 डिओ गाडी याबाबत सखोल तपास केला असता सदर गाड्या या चोरीला गेल्या असल्याबाबत अजनी, बजाजनगर, गिट्टी खदान या पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली.
तर त्यावरून सदर बालकांकडून त्या गाड्या जप्त करून अजनी, मिट्टी खदान, बजाजनगर या पोलीस स्टेशनचे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत व त्यांच्याकडून 1,20,000च्या 4 गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय डिटेक्शन सर, ACP डिटेक्शन सर यांच्या मार्गदर्शनात क्राईम ब्रांच युनिट 5च्या PSI लोही व पथकाने केलेला आहे. अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीकडे वळणं ही चिंतेची बाब असून अशा टोळ्यांवर वेळेत कारवाई होणं गरजेचं आहे. नागपूर पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे आणखी अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले नांदेडचे कृष्णा लोलगे आणि त्यांची पत्नी साक्षी लोलगे आज नांदेडमध्ये परतले आहेत. या भीषण हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. थोडक्यात बचावलेले लोणगे दाम्पत्य आज नांदेडला परतल्यावर त्यांनी त्या थरारक प्रसंगाची साक्ष दिली. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर झाले. नांदेडमधील कृष्णा लोलगे आणि त्यांची पत्नी साक्षी लोलगे हे या काळात पहलगाम येथे पर्यटनासाठी गेले होते. हल्ला घडला त्यावेळी हे दोघं घटनास्थळाच्या काही अंतरावर होते. त्यामुळे थोडक्यात बचावलेले लोलगे दाम्पत्य आज जेव्हा नांदेडमध्ये परतले तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून त्या क्षणांचा थरार मांडला. थरारक होता एकदम, म्हणजे असं बाहेर आल्यावर आता जे रिलॅक्सेशन आहे ते तिथं फिरायला रिलॅक्स वाटणं गेलं. किती मिनिटांमध्ये तुम्ही कसा वापस आला? 15 ते 20 मिनिटाचाच फरक होता, जास्त काही गॅप नव्हता. तेवढ्यावरूनच थोडक्यात वाचल्यासारखं झालं. हा, तिथं होतो तेव्हा भीती होती, इथं आल्यावर आता एकदम रिलॅक्स, काही टेन्शन नाही. तरी पण ते अतिरेकी हल्ले करत होते आणि जणांचा जीव गेलेला आहे. असं काय तिथं काय असं घडलं होतं? काय म्हणत होते? म्हणजे अतिरेकी मारत होते, तुमची चर्चा काय ऐकण्यात आली का? काय चर्चा ऐकली? आम्ही चर्चा ऐकली की पहाड कोसळलं, दगड खाली सरकायले, लँडस्लायडिंग झाली, अशी चर्चा ऐकली. आम्हाला पहिले लक्षातच आलं नाही त्या आवाजावरून की ते फायरिंगचा आवाज आहे की काय आहे. ते आम्हाला तसं म्हणल्यामुळे तिथले लोकलचे लोक म्हणले लँडस्लायडिंग झाली, हे झालं. त्याच्यावरून नंतर आम्हाला कळालं की ते ऍक्च्युली आम्ही नंतर जेव्हा न्यूज पाहिली ना त्या टाइमला कळालं की ते गोळीबार होता म्हणून. तुम्ही व्हिडिओ पण व्हायरल केला होता दोघं जणांनी. हो, आम्हाला आता ते म्हणजे जसं सांगण्यात आलं, माहिती विचारण्यात आली तशी आम्ही सांगून दिली. बरं, तिथं काय धर्म वगैरे काय असं सांगून मारत होते असे काय बोलल्या जातं? तसं ऐकण्यात आलं. अचानक झालेला आवाज, अफाट गोंधळ, जीवघेणी भीती या सर्व भावना लोलगे दाम्पत्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होत्या. पहलगाममधील हल्ल्याने पर्यटनावर भीतीचं सावट पसरवलं आहे. आम्ही 19 तारखेला पहलगामला म्हणजे श्रीनगरला गेलतो फिरायला वगैरे ITC टूर मार्फत. मग आम्ही 21 तारखेला चेक इन केलं पहलगाममध्ये आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला. दुसऱ्या दिवशी आम्ही 22 तारखेला तिथले साईट सीइंग करायला गेलो होतो. तर तिथं 8 साईट सीइंगचं आमचं पॅकेज होतं. तर आम्ही ते करताना पहिली 3 नंबरची आमची जी होती साईट ती कोणती ती वैसरण व्हॅली मध्ये आम्ही होतो. तिथं 1-1.5 तास होतो. आम्ही तिथून निघाले की 15 ते 20 मिनिटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे. मग आम्हाला जसा आवाज आला, आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर, तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केलं आम्हाला. तर असं म्हणजे नंतर का आम्हाला कळालं की ते आतंकवादींना, पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला, नंतर आम्हाला कळालं की आतंकवादी हल्ला झाला. मग आम्ही हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर आम्हाला थोडासा हे वाटलं. मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून. आम्ही मग तिथल्या लोकलना आम्हाला सपोर्ट केल्यामुळं आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला. हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आम्हाला हे केलं समजा. तुम्ही तिथं फिरायला गेलो होता बरोबर? तिथं पोलीस वगैरे हा, तिथं म्हणजे जसं हल्ला झाला तसं ताबडतोब म्हणजे 2च मिनिटात आर्मी, CRPF, चॉपर वगैरे सगळे चालते फास्ट मध्ये, कारण जवळच आहे ना तिथं कॅम्पस त्याचं. पहिले काय नव्हतं का तिथं? पहिले होतं पण त्या ह्याला नव्हतं, व्हॅलीमध्ये नव्हतं. अच्छा. हा, तिथं पोलीसवाले कोण नव्हते, काय नाही.
तिथे हल्ला झाल्यावर पोलीसवाले हे ते गेले चॉपर. मग आम्ही तर खालीच होतो ना थोडं, म्हणजे झाल्यावर हल्ला आम्ही लगेच 10-15 मिनिटानंतर आम्ही गेलो की ते हल्ला झाला असं कळलं आम्हाला. 15 मिनिटाचं अंतर कापल्यामुळे तुम्ही सुरक्षित आहे. हा, सुरक्षित झालं. म्हणजे आम्ही त्या जिथं घटनास्थळ झाली 1-1.5 घंटा आम्ही तिथंच होतो. आम्हाला थोडंसं बेचैन वाटलं की आता निघून जाऊ, दुसऱ्या स्पॉट बघावं. ते आम्ही जसं निघालं, आमचा फर्स्ट घोडा होता, आम्ही जेवढ्या लोकांमध्ये आमचा पहिला घोडा तिथून निघाला समजा तिथं. मग नंतर आम्ही निघाले की ते झालं घटना. तिथलं वातावरण कसं होतं नंतर? वातावरण एकदम असं आर्मी हे ते सगळीकडे जागोजागी आर्मी सिक्युरिटी वगैरे होते, त्याच्यामुळं बाहेर निघाला काही जास्त नव्हता. दहशतवाद्यांच्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेमधून थोडक्यात बचावलेल्या नागरिकांच्या अनुभवातून हा हल्ला किती भयानक होता हे स्पष्ट होते. देशातील पर्यटक स्थळाची सुरक्षितता आता मोठा आव्हान बनली आहे. ऋणके दाम्पत्य सुखरूप नांदेडला परतले, यामध्ये सध्या समाधान मानावं लागेल. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीपीएल चॅनल नंबर 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. तर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. नमस्कार.